चला करूया आपलं अनबॉक्सिंग चालू. तर अशा प्रकारे पॅकेजिंग येणार आहे आणि पॅकेजिंग डबल प्रोटेक्शनमध्ये आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि यामध्ये आहे आपले हे काहीतरी वेगळंच आहे आणि बिल. आणि हे आहे आपला मेन बॉक्स, ब्लूटूथ इडेल C5 मॉडेल. आणि हे आहे आपलं ब्लूटूथ. तर अशा प्रकारचं ब्लूटूथ राहणार आहे. पाहू आपण याच्यामध्ये अजून काय काय आहे ते. तर याच्यामध्ये येणार आहे चार्जिंग केबल आणि हेल्मेट माउंट. याले तुम्ही ते ब्लूटूथ लावणार आहे आणि काही स्टिकर ज्यावर तुमचे माईक वगैरे चिपकणार. आणि त्यासोबत येणार आहे हा माईक. माईक आणि स्पीकर आहे. हे स्पीकर आहे, चांगल्या क्वालिटीचे आहे. वेटसुद्धा चांगल्या प्रकारे वाटू राहिलं. आणि हे आहे माईक ॲडजस्टेबल, तुम्ही जिकडे पाहिजे तिकडे ते तुम्ही करू शकता. आणि याच्यासोबत अजून एक माईक येणार आहे तुम्हाला लहानवाला. आणि हे आहे. तर चला आपण आता इन्स्टॉल करू आपल्या हेल्मेटवर. आणि हे आहे माझं हेल्मेट SMK स्टेलर. तर अशा प्रकारे तुम्हाला पॅडिंग वगैरे काढायची आहे. आणि पॅडिंग काढल्याच्या नंतर तर तुम्ही अंदर पाहू शकता अशा प्रकारे ते मी स्टिकर लावलेला आहे. तर तुम्हाला लावायचा आहे. माझा व्हिडिओ पहिले बनवला होता, ते व्हिडिओ डिलीट झाला म्हणून मी पुन्हा व्हिडिओ बनवला. आणि हे जे माईक आहे त्याच्यावर चिपकवायचे आहे. ज्याचा वायर जास्त आहे, जिथे तुम्ही ब्लूटूथ लावणार आहे तर त्याच्या अपोजिट तुम्हाला ते ज्याले जास्त वायर आहे ते स्पीकर लावायचा आहे. आणि शॉर्ट वायरवाला जो स्पीकर आहे तो त्या बाजून लावायचा, तिथे आपलं ब्लूटूथ राहणार आहे. आणि जे एक्स्ट्राचं जे केबल राहणार आहे ते केबल जे आहे ते तुम्ही मागच्या पॅडिंगमध्ये टाकायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे टाकून घ्या. आणि केबल टाकल्याच्या नंतर जो वायर शिल्लक राहणार आहे तर तुम्ही तेवढाच वायर शिल्लक ठेवा, जेणेकरून ते वायर लुटणार नाही, खाली दिसणार नाही. तर जेवढा आपलं ब्लूटूथची लेंथ आहे तेवढाच तो वायर तुम्ही बाहेर काढा. तर अशा प्रकारे तुम्हाला ते लावून घ्यायचं आहे. आणि इथे जे आहे मी माझा माईक पहिलेच इन्स्टॉल केला होता, तुम्ही पाहू शकता. तर जास्त काही मोठी गोष्ट नाही आहे. तर त्याला पण ते तसं स्टिकर येते, तुम्ही तिथे स्टिकर लावू शकता. आणि तुम्हाला समोर ते टेप लावावं लागेल, कारण तो माईक खालीवर होण्याची शक्यता जास्त आहे. तर तुम्ही टेप लावून घ्या, म्हणजे चांगल्या प्रकारे तो ॲडजस्ट होईल. आणि ते झाल्याच्या नंतर तुम्ही पॅडिंग वगैरे करून घ्या. तर आपली पॅडिंग झालेली आहे. आता लावू आपण आपलं ब्लूटूथ. तर अशा प्रकारे त्याचं लॉक येणार आहे. तर ते जे लॉक जे आहे ते या पद्धतीने तुम्हाला पहिले सेट करायचं आहे. तर तुम्ही पहिलेच पाहून घ्यायचं आहे की तुम्हाला ते ब्लूटूथ कुठे पाहिजे. खालच्या साईडला ते हुक टाईप येते, त्याला ओढायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते फसून द्यायचं आहे. अशा पद्धतीने. आणि फसवल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता या दोन्ही साईडने जे लॉक आहे त्या खालच्या याच्यामध्ये तुम्हाला ते फिट करायचं आहे. ते पाहू शकता आसानीने फिट होऊन जाईल. तर ते थोडंसं स्लिप झालं.
अशा पद्धतीने तुम्हाला ते फिट करायचं आहे आणि कनेक्शन करून घ्यायचं आहे. तर पूर्ण कनेक्शन आपलं झालेलं आहे. तर ब्लूटूथ चालू करण्यासाठी आपल्याला मोठा जो बटन आहे त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे, तर चालू होऊन जाईल. आणि जे एम साईजमध्ये दिसत आहे बटन, त्याला एक वेळा प्रेस केल्याच्यानंतर तुमचा कॉल रिसीव होऊन जाईल.